नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी न्यूजच्या या गणपती विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि दररोज आपण गणरायाची विविध रूपं आणि गणरायासाठीच्या विविध सजावटींचा आढावा घेतोय. प्रत्येक गणेश मंडळ आणि गणेश भक्त आपल्या बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट करतात आणि ही सजावट आणि बाप्पांचं मनमोहक रूप पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी गणेश भक्त गर्दी करताना पाहायला मिळतात. तर आजही आपण अशाच बाप्पासाठीच्या आकर्षक सजावटींचा आणि बाप्पाच्या रूपाच्या दर्शनाचा आढावा घेणार आहोत. मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक असलेले रंगारी पदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि पूर्वीच्या परंपरा संस्कृती जोपासण्याचं काम या मंडळाकडून अजूनही सुरू आहे. यावर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करत अगदी हुबेहूब देखावा या बाप्पासाठी साकारण्यात आलाय. तसंच संपूर्ण सजावट पर्यावरण पूरक केली असून सामाजिक संदेश देण्याचं काम सुद्धा यांनी केलंय. 1940 साली स्थापन झालेलं हे मंडळ आजही रामायण, महाभारत, शिवपुराण अशा कथा घेऊन सजावट करतं आणि या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय. पाहूया. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर प्रत्येक गणेश भक्तांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रंगारी पदकचाळ हा पूर्वी परंपरा आणि आपली आत्ताची परंपरा जोपासत असलेला पाहायला मिळत आहे. अगदी जुन्या मंडळांपैकी हे एक मंडळ आहे आणि त्यांनी ही परंपरा जपलेली पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गणेश भक्त जमा झालेले आहेत दर्शनासाठी आणि हा लंबोदर आकारातला गणपती बाप्पा इथे विराजमान झालेला आहे. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि आता भाविकांसाठी, गणेश भक्तांसाठी दर्शनासाठी या बाप्पाची रांग खुली करण्यात येणार आहे आणि बाप्पाचं दर्शन अनेक गणेश भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी या बाप्पाची थीम स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन राबविण्यात आलेली आहे आणि इथे आकर्षक देखावा हुबेहूब साकारण्यात आलेला आहे. आपल्यासोबत मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणूया. दादा, हे मंडळाचं 85वे वर्ष आहे. वेगळ्या प्रकारची ते थीम राबवण्यात आलेली आहे. गणेश भक्तांना भुरळ पाडत आहे. कितवं वर्ष आहे? कोणत्या साली गणपती बाप्पाची स्थापना झाली? मंडळाची स्थापना कधी झाली? मंडळाची स्थापना 1940 साली झाली. मंडळाचे 85 वर्ष आहे. गेली 84 वर्ष या मंडळाने हिंदूचे धार्मिक जे ग्रंथ आहेत, महाभारत, रामायण यांचे कथानक सादर करून समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. आपल्यासोबत अजून काही मंडळातील पदाधिकारी आहेत. दादा, काय सांगाल? ही परंपरा आपल्याकडून जपली जात आहे आणि विशेष करून पुढच्या पिढीला या परंपरेची खरी गरज आहे. खरं तर हा लालबाग परिसर आहे, हा गणेशोत्सवाची पंढरी आहे आणि जी पूर्वी पार चालत आलेली जी मोजकीच मंडळ आहेत, जुनी मंडळ आहेत, त्यातलंही आमचं रंगारी पदकचाळ हे मंडळ आहे. या मंडळाचं आणखी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आहे. अनंत चतुर्दशीला ती बैलगाडीवरनं जाते आणि बैलगाडीवरनं विसर्जन मिरवणूक जाणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव मंडळ आहे. जेव्हा बाप्पा आमचा गिरणगावला विसर्जनासाठी जातो तेव्हा दुतर्फा अनेक गणेश भक्त उभे असतात. जोपर्यंत आमची बैलगाडी येत नाही तोपर्यंत ते सगळे गणेश भक्त हटत नाहीत. आणि येणाऱ्या काळातली पुढची पिढी ही आपली संस्कृती जपली पाहिजे, हाच उद्देश या रंगारी पदकचाळ मंडळाचा आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई. आणि पुढचा देखावा पाहूयात. गणेशोत्सवात देखावे बनवण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात आणि या देखाव्यांमधून राजकारणामधील विविध मुद्द्यांवर सुद्धा भाष्य करण्यात आलंय. चेंबूरमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या घरी महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी राज ठाकरेंना मुख्यमंत्री कर बाप्पा असं साकडं सुद्धा घालण्यात आलंय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. पाहूया. गजाननाचा जयघोष जो आहे तो संपूर्ण देशभरात दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनेक घरगुती गणपतीमध्ये वेगवेगळे देखावे जे ते साकारलेले आपल्याला पाहायला मिळतात. मी सध्या मनसेचे विभाग अध्यक्ष चेंबूरचे माऊली थोरवे यांच्या घरी आणि सुंदर असा एक संदेश देणारा देखावा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून महिला अत्याचाराची प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात. त्यात कोलकात्याचं प्रकरण असो किंवा मग ठाणे बदलापूरची प्रकरणं असो आणि त्याला आळा घालण्यासाठी आता हे संपूर्ण देखावा जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
माता भगिनींची सुरक्षा तूच कर रे गणपती बाप्पा असा संदेश या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय. काय नेमकी कल्पना आहे? मागच्या वर्षी सुद्धा एक विशिष्ट कल्पना घेऊन आले होते. यंदा खरं तर महिला अत्याचाराची प्रकरणं करताना होताना पाहायला मिळतात सतत, आणि त्याच्यात तुम्ही आता हा देखावा उपस्थित केलेला आहे. आपण पाहिलं तर दिवसांदिवस महिलांवर अत्याचाराची प्रकरणं हे वाढत चाललेले आहे आणि ते कुठं कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळं प्रशासन कुठंतरी अलर्ट मोडवर जेवढ्या पद्धतीने पाहिजे ते नाही आहे. म्हणून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे जेणेकरून प्रशासनाचे डोळे उघडले पाहिजेत. राज ठाकरे मुख्यमंत्रीपदी झाले तर पुढची शक्ती कायदा जो आहे तो महाराष्ट्रात लागू होईल का? कारण की त्याचं बिल महाविकास आघाडीच्या सरकारने दिलं होतं पण अद्याप ते पात्र झालेलं नाही. तर ते होईल का सगळ्यात महत्त्वाचं? कारण की या सगळ्याच गंभीर प्रश्नांकडे तुम्ही हात घातलेला आहात. महिलांवर जे अत्याचाराची प्रकरणं होतात त्याचबरोबर अनेक विषय आहेत त्याकडे खरं तर या राजकारण्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा संवेदनशील माणूस ज्यावेळेस या मुख्यमंत्री पदावर बसेल त्यावेळेस महाराष्ट्राची संपूर्ण जी परिस्थिती आहे ही नक्कीच सुधारलेली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजांचं हिंदवी स्वराज्य होतं, तशा रूपात कोणाला तरी पाठवून तसं रूप त्यांना राज ठाकरे यांचं वाटतं. त्यामुळे एकीकडे जो आहे तो संपूर्ण महिला अत्याचाराचा संदेश, तर दुसरीकडे राज ठाकरेंची भूमिका, या दोन्हींवर त्यांनी भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरासह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई, चेंबूर. मुंबई उपनगरातील मालाड एक गजबजलेलं शहर आणि मालाड पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर नटराज मार्केट नेहमीच लोकांनी फुललेलं असतं. याच नटराज मार्केटमध्ये येथील व्यापारी गणपती बाप्पाची स्थापना करतात. पाहुयात नेमका कसा आहे हा नटराज मार्केटमधला गणपती बाप्पा. पुढार न्यूजवरती आपण मुंबईमधल्या वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांची माहिती घेतोय. तिकडच्या बाप्पाचं थेट दर्शन आम्ही तुम्हाला घडवतो. आज आपण आलेलो आहोत मालाडच्या विघ्नहर्ता या मंडळामध्ये. मालाडचं नटराज मार्केट अतिशय प्रसिद्ध नटराज मार्केट आहे. तिकडचा हा आपण भव्य बाप्पाची मूर्ती जी आहे ती इकडे विराजमान झालेली आहे. 18 फुटाची ही गणेशाची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. गणपती बाप्पाचं सगळ्यात आवडतं फूल म्हणजे जास्वंद, या जास्वंदीच्या फुलाच्या मधोमध बाप्पा विराजमान झालेला आहे. सोबतच रिद्धी आणि सिद्धी यांच्या या दोन मूर्त्या ज्या आहेत त्या बाप्पाच्या मूर्तीसोबत इथे आहेत. जास्वंदीच्या फुलावरती अतिशय सुंदर बैठक जी आहे ती बाप्पाची आहे. लालबागमधून ही मूर्ती मालाडला आणली जाते. मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि काही या भागातले सामाजिक कार्यकर्ते जे या सगळ्या मंडळाशी जोडले. आपलं योगेशजी, मूर्ती कशी वाटली तुम्हाला? एकंदरीत काय वातावरण वाटतं मंडळात? मूर्ती तर एकदम जिवंत आहे आणि लालबागचा एक ऑरा एक वेगळं असतो. असाच एक चांगली मूर्ती आणि एक शुभ्र मूर्ती अशी मूर्ती ही इकडे आणलेली आहे. नटराज मार्केट मित्रमंडळ जे आहे खूप जुना, हा 51वं वर्ष आहे या मंडळाचा आणि ह्याचा खूप मोठा प्रोसेशन मूर्ती आणण्यासाठी आणि जात्यावेळी जसा लालबागच्या राजाचा खूप मोठा प्रोसेशन असतो असा खूपच मोठा प्रोसेशन या मार्केटचा असतो. खूप मोठी मार्केट, खूप जुनी मार्केट आहे मालाडची आणि हे मंडळ निगडीत कमीत कमी 1000 लोक जोडलेली आहेत या मंडळा संगती. लालबाग स्टाईलच्या ज्या मूर्त्या असतात त्यांची कपाळाचा जी रचना असते किंवा गणपती बाप्पाच्या सोंडेच्या वरचा जो भाग असतो त्याची रचना वेगळी असते आणि ती पटकन लक्षात येते जो मुंबईकर आहे त्यांच्या. अशी ही मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईच्या मालाडमध्ये आपण होतो आणि यानंतर आपण जाऊयात अहमदनगरमध्ये. अहमदनगरमधील एका गणेश भक्ताने तुळजाभवानी मातेच्या अलंकारामधील कवड्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती सजवली आहे. जिल्हा परिषदेचे कर्मचारी संतोष हरबा यांनी ही अनोखी मूर्ती सजवली आहे आणि या मूर्तीची जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. संतोष हरबा हे दरवर्षी उपवासाचे पदार्थ, कडधान्य, गरम मसाले, चहा पावडर, तांदूळ अशा एक ना अनेक पदार्थांनी बाप्पाची सजावट करत आलेत. यंदा त्यांनी तुळजापूरहून आणलेल्या कवड्यांनी सजवलेल्या या मूर्तीनं सगळ्या गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेतलंय आणि याच सगळ्या सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी. पाहूया. सध्या सर्वत्र गणरायाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या उत्सवामध्ये एक ना अनेक गणरायाच्या मूर्तींना देखील सजवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशीच एक मूर्ती अहमदनगरमधल्या जिल्हा परिषद सोसायटीमध्ये सजवण्यात आली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की तुळजापूरवरून जे कवड्या आणण्यात आल्या आणि तब्बल 1 महिन्याच्या मेहनतीनंतर या मूर्तीला
संपूर्ण कवड्याच्या माध्यमातून सजवण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही जी मूर्ती आहे ते कवड्याच्या माध्यमातून सजवण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेचे जे संतोष हरबा हे जे कर्मचारी आहे हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे जे आहे तर ते मूर्तीला सजवतात. आपल्यासोबत ते स्वतः येत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कवड्याच्या माध्यमातून या मूर्तीला सजवण्यात आलं आहे. काय सांगाल या संदर्भात? आपल्या देवीचा अलंकार कवडी हा आहे. आणि ह्या कवडीचा उद्देश आहे की आतापर्यंत आपण जे काही आपली मनोकामना आहे जी काही पूर्ण होत चालली त्याचा एक उद्देश म्हणून आपण देवीचा अलंकार आहे ते वापरलेला आहे. आणि त्याची कुठलीही विटंबना होणार नाही याची पूर्ण 100% जो काळजी घेत आहोत त्या उद्देशाने आपण यावेळेस कवडी वापरलेली आहे. तर या कवडी तुम्ही वापरली, याला किती दिवस लागले या मूर्तीला सजवण्यासाठी? आणि ही जी कवडी आहे तुम्ही कुठून आणली होती? ही कवडी आपण तुळजापूरून आणली होती. काही कमी कवड्या पडल्या ते नगरमधून मिळाल्या आपल्याला. तर आणि याला कमीत कमी 2 महिन्याचा कालावधी जातो. ऑफिस सुटल्यानंतर दैनंदिन कामकाज सांभाळून ऑफिस सुटल्यानंतर एक 2-3 तास संध्याकाळी बसून ही मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या कामी यश पण येतं. ही जी मूर्ती आपण तुळजापूरून कवड्या आणल्या त्याच्या माध्यमातून मूर्ती सजवली, या मागचा उद्देश आपला नेमका काय? उद्देश हा एकच आहे की जसा गणेशोत्सव गल्लीबोळाने जो मोठ्या उत्साहात साजरा होतो तसा आपल्या ऑफिसमध्ये पण उत्साहात साजरा व्हावा व आपली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी हाच उद्देश मनात ठेवून दरवर्षी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आपण बघितले, हे होते संतोष हरबा जे जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी आहे आणि त्यांच्या या सोसायटीमध्ये तुळजापूरून आणलेले जे कवड्या आहेत त्याच्या माध्यमातून गणरायाची मूर्ती सजवण्यात आली आहे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर. आणि इकडे नाशिकमधील फड कुटुंबियांनी तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा साकारलाय. बालाजीची सुद्धा मूर्ती हुबेहूब साकारण्यात आलेली आहे आणि यासोबतच बाप्पाला सुद्धा त्याच मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी फड कुटुंबातील 2ही भावांनी साकारलेला हा देखावा नाशिकमध्ये अगदी चर्चेचा विषय बनलाय. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. फड कुटुंबाकडून साकारण्यात आलेल्या देखाव्यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. पाहूया. नाशिकच्या फड कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी एका वेगळ्या मंदिराची संकल्पना साकारली जाते. घरामध्ये थेट मंदिरच उभारलं जातं आणि यंदाच्या वर्षी जर बघितलं तर थेट बालाजीचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर हुबेहूब अशा स्वरूपाची मूर्ती या ठिकाणी बालाजीची ठेवण्यात आलेली आहे. समोरच्या बाजूला लाडक्या बाप्पाचं जे आगमन झालंय त्या बाप्पांची मूर्ती देखील बघायला मिळते. अगदी बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले जे भाविक असतात त्यांनी जर हे मंदिर बघितलं तर त्यांना थेट बालाजीची अनुभूती येईल अशा स्वरूपाचा हा संपूर्ण देखावा आहे. काय सांगाल विशालराव, कशा पद्धतीचं हे केलं, किती दिवस लागले आणि काय नेमकी या मागची संकल्पना होती? दरवर्षी आम्ही वेगवेगळी आरास गणपतीसाठी करत असतो. हे आमचं यंदाचं 26वं वर्ष आहे, ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या थीमवर काम करत असतो. याही वर्षी आम्ही तिरुपती बालाजींचा गाभारा पूर्णपणे स्वीकारला आहे, बनवला आहे, ज्यामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तिथे दाखवल्या आहेत. ज्या पद्धतीने तिथे पूर्ण गाभारा आहे तसाच सेम टू सेम गाभारा आम्ही इथे साकारायचा प्रयत्न केला आहे आणि पूर्णपणे 7x10 या पूर्ण साईजमध्ये तो साकारला आहे. सो अशा पद्धतीने आम्ही पूर्ण तो गाभारा 7 दिवसामध्ये पूर्ण फड कुटुंबियांनी तो बनवला. याच्यासाठीचे सगळे घरातील मंडळींचे काय एफर्ट्स होते? घरातील सगळ्या मंडळींनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. तसंच हे साकारण्यासाठी आम्ही जे बालाजींचे फोटोज आहेत त्यावरनं आम्ही कसं आपल्या साईजमध्ये बसवता येईल त्या पद्धतीने आम्ही बसवायचा प्रयत्न केला आणि हुबेहूब बालाजींच्या मंदिरासारखा देखावा बनवण्याचा प्रयत्न केलेला. घरोघरी बाप्पाचं आगमन होत असताना अशा स्वरूपाचा देखावा हा चर्चेचा विषय बनत असतो आणि नाशिकच्या फड कुटुंबियांनी हा जो देखावा साकारलाय तो तिरुपती बालाजीचा आहे आणि त्याची चर्चा देखील आता नाशिकमध्ये होते. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. आणखी गणपती बाप्पा आणि त्यांच्यासाठी बनवलेली आरास आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, आम्ही लगेचच परततोय.
ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि कोल्हापूरमधल्या राजारामपुरी इथं राहणाऱ्या अनुराग घोरपडे या तरुणाने सुद्धा यावर्षी गणपती बाप्पासाठी आकर्षक आणि सुंदर अशी आरास बनवली आहे. कोल्हापूरमधल्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या महाद्वार रोड इथल्या गणपतीच्या मिरवणुकीची दृश्य त्यानं देखाव्याच्या माध्यमातून मांडली आहेत. आणि बिनखांबी गणेश मंदिर चौक इथे असणारा महाद्वार रोडचा परिसर आणि इथली दुकानं सुद्धा अगदी हुबेहूब त्यानं या देखाव्याच्या माध्यमातून साकारलेली आहेत. बिनकांबी गणेश मंदिर चौकामध्ये 21 फुटी महागणपती जेव्हा येतो तेव्हा कशा पद्धतीचं चित्र असतं हे त्याने या देखाव्यातून दाखवलेलं आहे. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज. गणपती बाप्पा मोरया.